महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या संघटनात्मक फेररचनेला अखेर वेग आला असून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी राज्यातील 69 जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा केली आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, विधानसभा आणि संघटन मजबूतीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं ही मोठी संघटनात्मक फेरबदल केलाय। या नव्या यादीत अहिल्यानगर जिल्ह्यातील नेतृत्वावर काँग्रेस हायकमांडने पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय। अहिल्यानगर शहर जिल्हाध्यक्षपदी दीप चव्हाण यांची नियुक्ती कायम ठेवण्यात आली असून दक्षिण जिल्हाध्यक्षपदी किरण पाटील तर उत्तर जिल्हाध्यक्षपदी सचिन गुजर यांनाही कायम ठेवण्यात आले। त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस संघटनेत सातत्य राखण्याचा पक्षाचा प्रयत्न असल्याचं मानलं जात आहे। काँग्रेस पक्ष सध्या राज्यभरात संघटन विस्तार आणि नव्या कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या भूमिकेत असून जिल्हा स्तरावर मजबूत नेतृत्व उभं करण्यावर भर दिला जातोय आणि त्याचाच एक भाग म्हणून अनेक ठिकाणी नवीन चेहरे तसेच काही ठिकाणी जुन्या नेतृत्वावर विश्वास दाखवत ही फेररचना करण्यात आली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी आगामी काळात मोठ्या प्रमाणावर बैठका, मेळावे आणि जनसंपर्क अभियान राबवलं जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते। तर या जिल्ह्यातील 3ही अध्यक्षांवर आगामी निवडणुकीमध्ये पक्ष बळकट करण्याची मोठी जबाबदारी असणार आहे। दरम्यान काँग्रेसच्या या फेररचनेकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं असून आगामी राजकीय समीकरणांवर याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।